महासागर न्यूज। भोंदूगिरीचा कळस गाठणारा अशोक खरात नावाच्या व्यक्तीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रभावशाली आणि दिग्गज नेत्याच्या छायाचित्रावरती फुल्ल्या मारलेल्या आढळून आला आहे, असा आरोप खुद्द रोहित पवार यांनी केला। या फुल्ल्या मारण्यामागचा अर्थ काय? अजित पवारांना संपवायचं हे षडयंत्र तर नव्हतं ना, हा प्रश्न देखील त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे। एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे। फुल्ली मारून जो काही प्रकार केला आहे तो केवळ निषेधार्थ नसून लोकशाहीच्या मूल्यांना काळीमा फासणार आहे। एकीकडे आपण प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा मारतो, तर दुसरीकडे अशा भोंदूबाबाच्या माध्यमातून राजकारणात जादूटोणा आणि आघोरी प्रथांचा शिरकाव होतो आहे। ही महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक धोक्याची घंटा मानली जाते। या काळ्या कृत्यामागे कोणता बडा राजकीय मेंदू सक्रिय आहे आणि या फोटोची फुल्ली मारण्यामागचं कारण काय आहे, हा प्रश्न पूर्ण राज्याला भेडसावत आहे। हा केवळ एका व्यक्तीचा उन्माद नसून त्यामध्ये दडलेले एखादं मोठं षडयंत्र असण्याची ही दाट शक्यता अजिबात नाकारता येत नाही। अंधभक्तीच्या विळख्यात अडकून अशा आघोरी मार्गाचा अवलंब करणारे खरे चेहरे आता जनतेसमोर उघडे होणं हे काळाची गरज आहे। राजकारणात सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या आणि भोंदूबाबाच्या जोरावरती आपली पोळी भाजून घेणाऱ्या या प्रवृत्तींचा बुरखा फाडणं अनिवार्य आहे। हे प्रकरण जेवढं भयावह आहे तेवढंच महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि सुरक्षतेला घातक देखील ठरू शकतं। यामागील मास्टरमाइंड कोण आहे आणि या कृतीतून नेमकं काय साध्य करायचं आहे याचा छेडा लावणं आता प्रशासनासमोर एक मोठं आव्हान आहे।